तर मित्रांनो आज 15 तारीख आहे. तर आज इथं सोनोग्राफी करायला सांगितली होती. तर हिने कुठलीच गोष्ट मनावर घेत नाही की बाबा आज आपली सोनोग्राफी आज आपण आवरून बसावं ही सोनोग्राफी करायला जायची. कारण तर ही सोनोग्राफी आहे ना 9व्या महिन्यातली सोनोग्राफी तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे किती महत्त्वाची असते. तर ह्या गोष्टी म्हणजे ती म्हणजे समजूनच घेत नाही की बाबा स्वतःहून कधी पण आवरायचं ही गोष्ट तर तिला कधीच कळत नाही. चला तुम्हाला दाखवतो बघा कशी तर काय ना काय कलवा करत बसली असणार ती. काय करते अशी हा पडशील गे स्टॉप रे तू आज काय किती तारीख आहे आज? काय आज किती तारीख आहे विचारतोय किती तारीख? तारीख आज 15 तारीख आहे. हा हा मग डॉक्टरांनी काय बोलवलं होतं का ह्या महिन्यात आपल्याला काय तर 15 तारखेला? बोलवलं होतं काय दात काढते तोंड तसले घेऊन? आता मग लक्षात नाही तुम्हालाच तुम्ही सांगितले फाईलवर लिहिलेलं असेल. फाईलवर लिहिलेलं ट्रीटमेंट तुझी चालू आहे का माझी चालू आहे? डॉक्टर तुला सांगते का मला सांगते ती? मग तुम्ही पण लक्षात ठेवलं सगळ्या गोष्टी सिरियसली घेत जा. होय. कशाला बोलवलं होतं? 9व्या महिन्यातली सोनोग्राफी केलती घ्या 8व्या महिन्यात केली. 8व्या महिन्यात 2 झाले करतात होय. 9व्या महिन्यातली गरजेची असते. आता कळतं बाळ कसं आहे कसं 8व्या नाही. महिन्यात करतात ना. 8व्या महिन्यात नाही 9व्या महिन्यात सोनोग्राफी केली ना बाळाची हालचाल बाळाचे ठोके समजा ती चेक करत असते. मग आपल्याला ती तारीख देते ते की बाबा अमक्या तारखेला डिलिव्हरीला येऊन मग 9व्या महिन्यात करावंच लागतं. मग हेच महत्वाचे असते. ही सोनोग्राफी महत्वाची. त्यांनी म्हटलं सोनोग्राफी करायला नाही म्हणले नव्हते. हाय असं बसू आपण हा नको जायला दवाखान्यात. मग काय एवढं चिडायला काय होते? अगं पण ही सोनोग्राफी करणं गरजेचं आहे ना. ह्यात समजा आता शेवटच्या सोनोग्राफीला कळतं की बाळ किती हालचाल आहे बाळाचे ठोके कसे पडतेत ही समजा आता कळतंय. मोबाईल कुठे आहे? मोबाईल बघत बसली नाही आज का? ती संपलं बिग बॉस हाय की चालू आहे काय? हो चालू. बघते ना दररोज हो दररोज बघ. ती बघत जा ती महत्वाचं आहे. ती गोष्ट काय महत्वाचीच आहे आपली. बरं. हा जेवण बिवण सगळं सोडून दे ती महत्वाचं नाही. आता एवढं काय तुझं रक्त वाढणार आहे ती बिग बॉस बघून तुझं रक्त वाढणार आता आहे. एक गोष्ट विसरल्यामुळे एवढं बोलून दाखवायची गरज नाही. आजच मी विसरले नाही नेहमी मी तुम्हाला लक्षात करून आणत असते. आज दवाखान्यात जायचं आज ही करायचं ती करायचं मी लक्षात आणून देत असते. आज पहिल्यांदा लक्ष ठेवलं तर एवढं बोलून दाखवायची गरज नाही. परत माझ्या नावानं खडे फोडायचं की काय तिथं दवाखान्यात गेल्यावर कळ की बाबा आज सोनोग्राफी आहे. परत लगे म्हणायचं तुम्ही जर कुठली गोष्ट लक्षात ठेवता का ही ती. मग वाटतं ना की बाबा तुम्हाला पण लक्षात राहावं म्हणून. आता माझं मी काय काय लक्षात ठेवू? काय असं काय लक्षात ठेवत असते तू? किती काय काय लक्षात काय किती काय काय लक्षात ठेवत असते? मी काय मोकळी बसलेली असते प्रत्येक वेळेला काय ना काय पण तुझी तुला काळजी नाही का? महिन्याच्या महिन्याला आपल्याला बोलवतात म्हणल्यावर महिन्याची तारीख लक्षात ठेवायची असते ना. झाला तर लास्टची तारीख असते सोनोग्राफीची. मग ज्या तारखेला त्याच तारखेला जायचं केले नव्हते का मी ऍडमिट होते तेव्हा. मग मला माहित नव्हतं आता परत करावं लागतं. ती पहिली तर केली डॉक्टर तुला काय म्हणले? लेकरासाठी केलेली आहे. ती काय पडली म्हणून केली ती. लात मारली नव्हती का? मग तीच की मग ती सोनोग्राफी वेगळी झाली. पण आता ही बाळाची समधी सोनोग्राफी चेक करत असतात ना त्यांनी. बघ करू की मग चला करू की चला कधी? आता झाला दवाखान्यात गर्दी. आता नंबर असतात सकाळ सकाळी नंबर दिला म्हणजे पडदेचा नंबर येतो. आता बघ किती वाजले. तुम्ही नंबर देऊन या घेऊन. म्हणजे मी नंबर देऊन येतो मग परत तिथनं पुढे तुला नेतो सगळ्या गोष्टी करू देत ना आपण. मग तिथं 2 तास थांबणार आहे का बसू बसू 2 तास बसू. 2 तास काय अख्खा दिवस बसू. करायची नाही. उलट मी चांगलं म्हणते तुम्हाला तर आडवच बोलायची गरज नाहीये. जागीरदार रुबाब सोडा आता तरी. गावात जाऊन फिरून येताना मग असं म्हंटल की मी तुम्ही फक्त नंबर वाटलंच तर देऊन या असं म्हणते मी. नुसतं किरकिर करायची. स्वतःची काळजी स्वतः घे ना. आता झालं महिनाभरच राहिलंय. महिन्यात किती रक्त वाढणार आहे तुझं? रक्त पिल्यानंतर होय असं रक्त पिल्यानंतर ना. हा तिथं पुन्हा किती त्रास असतो ना ज्याची त्याला माहिती असतंय. कोण पुन्हा त्रास सहन करणार नाही. ती त्रास तुला सहन करावं लागणार आहे. तू आता खाल्लं पिल्लं येळ तर तुझं तुझ्या फायद्याच आहे. कळलं का? तोंड फोडल्यावर कळलं का आता? काय व्हायला लागलं तुम्हाला सकाळ सकाळ? सकाळ नाही आता दुपार झाली. हा मग दुपार काय व्हायला लागलं? दुपार काय व्हायला लागलंय? मग असं कुठली पण गोष्ट आहे ना लक्षात ठेवायची असते. त्या गोष्टी आपल्या दवाखान्या गोष्टीत राहत ना ती तर गोष्टी लक्षात ठेवायची असते. तुम्ही एखाद्या बारी लक्षात ठेवलं तर काय बिघडते का? नेणार तर तुम्हीच आहे ना का? जायचं कुठं? हा कसं आता बोललं खरं बोललं. फायली घ्या फायली चला. हो कसं
अंगावर येऊ द्यायची. हा तू थांब. ए यारू तू थांब माझी बशी. तुझं काय तिथं काय हे आहे काय कपची बसती त्या येत नाही ह्या खुर्चीवर त्या खुर्चीवर करते. इथं बस माझ्यापाशी. कुठे जाते? अगं थांब आधी बघू तर दे. पडतील. तू तिथे शांत बसणार असेल तर यायचं माझ्यासोबत. बसणार ना तिथे शांत? नाही म्हणते. ती डायरेक्ट नाही म्हणते ती. तुला शांत बसायचं काय करणार आहे तू? सर सर काय घाल चिटकू बाहेर सर सर तिकडे पुढे पण नको मला. पाळणार तिकडून बघितलं असं असं पायाला लगेच धरत बसते. बसणार ना माझ्या शेजारी हिला राहू दे आई बशी उगाच लई किरकिर करते भाऊ. आपण दोघी बोर जाऊ. आतू सोबत जा. हॉटेलला जा. मामाच्या गाडीत जा मोठ्या गाडीत. रडायला काय झालंय? तुला मी काय सांगितलं नाही यायचं म्हणलं का ते नाही एवढ्या मार नको. तुला मी येणारच नाही. तू किती वेळा कालवा कर सरक. ए चल बस घरात गप्प. ती गेल्यावर बाहेर खेळणी पण मागते अगं लय येण्यासारखं करते. खेळणी मागणार का तू? खेळणी मागणार का तू? तू जर खेळणी मागत नसेल तरच नेणार नाही तर नाही. अगदी गाडीवर नीट बसत पण नाही रे तू. गाडीवर नीट बसणार का? खेळणी मागणार तसलं ती रस्त्यावर तसलं टीडी बिडी बघितल्यावर मागणार आणि तिथं दवाखान्यात गेल्यानंतर शांत एका जागेला बसणार ना. आणि उड्या जर मारल्या तर मग तुला सुई काय आणि ही ताना ना ना काय ऐकते आता ऐकल का पण ती ऐकते ना. तिला तुला तिथे सोडून येणार. ती डॉक्टर असं पण तुला लय वैतागते. कसलं करते नाटकी तिथं. इकडून तिकडून पळती नुसतं पडली बिडली तर म्हणते ग हिला कशाला आणता इथं असं म्हणते ते डॉक्टर. जाऊ राहत नाही अशी जाऊ नको. ते डॉक्टर खवळतात तुला. आपण बाहेर जाऊ रिक्षात. मामाच्या मोठ्या गाडीत जा की थंडकत असलं करते. नको बाबा तू माझ्या सोबत. नको बाबा तू माझ्या सोबत. उड्या मार नको मग. उड्या मार. सारखं मागच लागते कुठल्या गोष्टीत. हे यार तू बस आता घरी आम्ही लगेच येतो. हो काय तुला इकडे बघ. हो काय इकडे बघ माझ्याकडे. मी काय म्हणतो आरू अय साजी नाही करते काय. सॉरी बोल. दवाखान्यात जाऊन येऊ दे मम्मीला आणि पप्पाला. तू माझ्यापाशी बस. आपण दूर जाऊ. घरात बसते का? इथेच म्हणायला लागले. हे मी नाही येत बघ तुला माझ्या गाडीवर. मी नाही येणार. हे चल आवर जाऊ माझी राहावं राहू दे. आम्हीच जात नाही दवाखान्यात. राहू दे आपण घरात जाऊ. मग तू जेवण करतो जा. जेवण करून मग माझ्यासोबत ये. जातो आज जाऊन बस घरात. चल घरात. चल जा घरात जाऊ. उठ तिथं परत भूक लागली म्हणते तू. चल लवकर. जा. भाजी चपाती खा मग मी तुला हे जाऊ दे ते ऐक ना चल. हे चल चल उठ चल. उठ दे चला उठ की चल. कशी म्हणते मला